हरिओम. नमस्कार. आजची अनुभूती स्वामी स्वरूपानंद अनुग्रहित साधकांचे साधनेतील अनुभव. एका साधकाच्या कन्येने आपल्या वडिलांचे अनुभव सांगितलेले आहेत. 1. मी शाळेत असताना मला एका रात्री मध्येच जाग आली. तेव्हा समोरच्या कॉटवर बाबा ध्यानाला बसले होते. बाबा म्हणजे या साधिकेचे वडील, त्यांच्याबद्दल या सगळ्या आठवणी आहेत. त्यांचे शरीर प्रचंड मोठे होऊन डोके छताला ठेकलेले पाहिले. मी घाबरून ओरडून उठताच त्यांचे शरीर पूर्ववत झाले. 2. लहानपणी आठवतं तेव्हापासून वडिलांच्या निधनांपर्यंत ते रात्री झोपलेलेच आठवतच नाहीत. रात्री कधीही जाग आली तर बाबा ध्यानाला बसलेले दिसायचे. पहाटे कधीतरी झोपायचे. सकाळी 7 वाजता परत उठायचे. पण दिवसभरात त्यांना कधीही थकलेले, कंटाळलेले पाहिलं नाही. 3. श्रीयुत अशोकदादा जावडेकर आमच्या सर्व कुटुंबियांच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांना पहिल्यांदा बाबा काय आहेत त्यांनी पहिल्यांदा बाबा काय आहेत ते सांगितले. ते म्हणाले, परमपूज्य स्वामी स्वरूपानंदाचे 1 नंबर शिष्य तुम्हीच आहात, असे त्यांनी सर्वांसमोर सांगितले. त्यावर मला काहीच कल्पना नाही असे बाबा म्हणाले असता, म्हणूनच तसे आहे असे अशोकदादांचे उत्तर होते. 4. त्यांना भेटायला सतत आध्यात्मिक क्षेत्रातील माणसं येत. बाबा कधीही अध्यात्म, गुरु आणि देव या व्यतिरिक्त बोलत नसत. भेटायला येणाऱ्या सर्वांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे बाबांच्या बोलण्यातून मिळत असत. 5. माझी मुलगी गायत्री नोकरी करीत असताना पुण्यात बाबांकडे राहत असे. एके दिवशी रात्री नोकरीवरून उशिरा घरी आली असता तिला आजोबा त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत ध्यानाला बसलेले दिसले. तेव्हा तिला त्यांच्या शरीरातून निळा प्रकाश बाहेर पडत असताना दिसला. 6. बाबांना सतत बाहेर अंगणात एक मोठे माकड, मोर किंवा साप दिसायचे. रात्री आकाशात तारकापुंज दिसायचे जे बाकी कोणालाही दिसत नसत. 7. देव आणि गुरूंशिवाय बाबा दुसरं काहीही बोलत नसत. गायत्री कायम त्यांना म्हणायची की आजोबा तुम्ही सतत देवाबद्दलच काय बोलता. मी आणि दादाने लहानपणापासून कायम आध्यात्मिक क्षेत्रातलीच माणसे घरी आलेली आणि आध्यात्मिक चर्चाच ऐकल्या आहेत. मी खूपदा रात्रीच्या शांतेवेळी घरात कोणी शिवकवच म्हणल्याचे ऐकले आहे. तसेच वेदातील ऋचा म्हटल्यासारखे आवाजही काही जणांनी ऐकले आहेत. श्री अशोकदादांना याबद्दल विचारल्यावर बाबांच्या प्रचंड साधनेमुळे हे सारे ऐकू येते असे सांगितले होते. 8. मुलगा अमेरिकेत असताना त्याला सोहम समजून घ्यायचे होते. बाबांनी त्याला सांगितले की परमपूज्य स्वामीजीच तुला समजावून सांगतील. त्याप्रमाणे त्याचे काम झाले. सुनबाईला बाबांकडून अनुग्रह घ्यायचा होता, पण बाबा म्हणाले की माझा तो अधिकार नाही. तू श्री रेळेकरांकडून अनुग्रह घे आणि तसेच घडून आले. बाबांनी कधीही स्वतःकडे मोठेपणा घेतला नाही. बाबांमुळे नातवंडांपर्यंत सर्वजण परमपूज्य स्वामीजींच्या कृपेत आहेत. 3 नातवंडांनाही श्री रेळेकरांकडून अनुग्रह मिळाला. 9. बाबा कायम खरे बोलत असत. 12 वर्ष सतत खरे बोलल्यास वाचा सिद्धी येते असे म्हणतात. बाबांच्या बाबतीत ही गोष्ट खरी झाली होती. कोणाबद्दलही वाईट शब्द त्यांच्या तोंडून कधीही बाहेर येत नसे. 10. अशोकदादा नेहमी म्हणत की तुम्ही झोपत असलेली कॉट सोहम भारीत झाली आहे. श्री नाना पाठक हे एकदा बाबांबरोबर प्रवास करीत होते. तेव्हा प्रवासातून पूर्ण 4 तास मी तुमचे सोहम ऐकत होतो असा त्यांनी उल्लेख केला. 11. दर महाशिवरात्रीला बाबांना शंकराचे दर्शन होत असे. तसेच मच्छिंद्रनाथ आणि कानिफनाथांचेही त्यांना दर्शन झाले होते. शेवटचे 2-3 वर्ष 15 ऑगस्टला त्यांना त्यांच्या खोलीत
परमपूज्य स्वामीजींचे दर्शन होत असे आणि त्यावेळी घरात असणाऱ्या सर्वांना ते दर्शनासाठी बोलावत असत. श्री अशोकदादा जावडेकर, श्रीयुत भाई कारखानीस, श्रीयुत नाना पाठक, श्रीयुत गोकुलेंद्र सरस्वती, श्रीयुत स्वामी सत्यदेवानंद सरस्वती, परमपूज्य सौ यमुताई अशांसारख्या अनेक थोर व्यक्तींचे पाय बाबांच्यामुळे आमच्या घराला लागले आहेत. 12 ही बाबांच्या निधनाआधी 3 महिने ते झोपून होते. त्यावेळी 2 वेळा परमपूज्य स्वामीजींनी त्यांना दर्शन दिले होते आणि पूर्ण हो, शांत हो, सुखी हो असे सांगितले होते. जाण्याच्या आधी 15 दिवस त्यांना गतजन्मीचे सर्व संस्कार दिसून गेले. बुधवारी 10 वाजता त्यांचे निधन झाले. त्याच्या आधी 2 दिवस सोमवारी त्यांनी नातवाला मी चाललो असे सांगितले. जायच्या आधीच्या दिवशी रात्री मुलीला त्यांचे दर्शन झाले होते. त्यांच्या खोलीत त्यांच्या नेहमीच्या खुर्चीवर ते पांढऱ्या शुभ्र कपड्यात बसलेले तिला दिसले. जातानाच्या क्षणी ते लहान मुलासारखे निरागस हास्य करत होते आणि सोहम करत होते. अतिशय आनंदी दिसत होते. हे आम्हाला नंतर एका जाणकार व्यक्तीकडून कळले. विलीन होण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर व हास्यामध्ये प्रतीत होत होता. अशा तऱ्हेने या अतिशय ऐकण्यासारख्या अशा 12 अनुभूती आपण एका मुलीच्या तिच्या वडिलांबद्दल म्हणजे बाबांबद्दल तिने सांगितल्या आहेत. त्या खरोखरच ऐकण्यासारख्या आहेत. धन्यवाद. ओम तत् सत.